कोणकोणते 10 कार्ड असणे बंधनकारक आहे किंवा जरूरी आहे. तर हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नमस्कार, मी हरिदास पवार. तर तुमच्याकडे ही 10 सरकारी कार्ड असणे महत्त्वाचे आहे. तर कोणकोणते 10 सरकारी कार्ड आहेत पहा. मी तुम्हाला पहिल्यांदा कार्ड सांगतो कोणकोणते 10 आणि त्या कार्डाचे तुम्हाला काय फायदे, काय लाभ तुम्ही घेऊ शकता त्या कार्डवर, ते पण तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर पहा सुरुवातीला तुम्हाला सुरुवातीला प्रत्येकाकडे आधार कार्ड असणे म्हणजे आहेत आणि पूर्व जे सगळं आपलं भारतीय आहे ना त्यांच्याकडे हे आधार कार्ड आहे म्हणजे आहेत. तर आधार कार्डचे कोणकोणते फायदे आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो. 2 नंबरला आहे पॅन कार्ड. त्या पॅन कार्डचे पण कोणकोणते काय लाभ घेऊ शकतात ते पण मी तुम्हाला सांगतो. 3 नंबरचे कार्ड आहे मतदान ओळखपत्र. 4 नंबर आहे रेशन कार्ड. 5 नंबरला आहे ड्रायव्हिंग लायसन्स. 6 नंबर आहे पासपोर्ट कार्ड. 7 नंबरला जनधन कार्ड. 8 नंबरला आयुष्यमान कार्ड. 9 नंबरला ई श्रम कार्ड आणि 10 नंबरला आबा हेल्थ कार्ड. तर हे 10 प्रकारचे कार्ड तुमच्याकडे असणे जरुरी आहे. 10 प्रकारचे कार्ड आणि या प्रत्येक कार्डवर तुम्हाला काय त्याची सुविधा शासनातर्फे दिली जाते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. तरी हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण ह्या 10 कार्डाचे महत्व या व्हिडिओमध्ये सहज समजून जाईल. आधार कार्डाचा काय लाभ काय फायदा आहे ते पहा. आधार कार्ड तुमच्या पत्त्याचा महत्वाचा पुरावा म्हणून आणि आधार कार्डला आणखीन तुम्ही जर तुमच्या मोबाईलसाठी सिम कार्ड घेणार असेल तर तुमच्या आधार कार्डची ओळख लागते. उदाहरणार्थ सरकारी योजनेचा पण यामध्ये महत्वाचा भाग आहे. कुठेतरी गेले तर तुमचे आधार कार्डची झेरॉक्स मागतात. उदाहरणार्थ आधार कार्डचा काय काय फायदा आहे तर पत्त्याचा पुराव्यासाठी आणि बँकेचे खाते उघडण्यासाठी किंवा सिम कार्ड खरेदी करण्यासाठी आधार कार्डचा आपल्याला उपयोग होतो. त्यानंतर पॅन कार्डचा फायदा काय आहे पहा. इन्कम टॅक्स बँकिंग मध्ये मोठी खरेदी यासाठी महत्वाचे पॅन कार्ड. आता पॅन कार्ड असल्याशिवाय तुम्हाला बँक खाते पण उघडता येणार नाही. त्यानंतर 3 नंबरला मतदान ओळखपत्र. तर मतदान करण्यासाठी हा ठोस महत्वाचा पुरावा असतो. मतदान करण्यासाठी तुमचा तो महत्वाचा पुरावा म्हणजे ओळखपत्र म्हणून त्याला मतदान कार्डाकडे ओळखपत्राकडे पाहिले जाते. त्यानंतर 4 नंबर रेशन कार्ड. तर रेशन कार्डाचा काय फायदा होणार आहे पहा. अन्नधान्य व सबसिडी सरकारी योजनेचे फायदे घेण्यासाठी तुम्हाला महत्वाचे रेशन कार्ड तुमच्याकडे असणे जरुरी म्हणजे बंधनकारक आहे. त्यानंतर 5 नंबरचा आहे ड्रायव्हिंग लायसन्स. तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स कशासाठी लागते ते तर सगळ्याला माहित आहे. गाडी चालवण्यासाठी तुम्हाला महत्वाचा पुरावा म्हणून तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स लागते गाडी चालवण्यासाठी. त्यानंतर पासपोर्ट कार्ड. पासपोर्टचे तुम्हाला कार्ड कशासाठी लागते. जर तुम्हाला बाहेरच्या देशात फिरण्यासाठी तुम्हाला तो महत्वाचा ओळखपत्र म्हणून महत्वाचे म्हणजे जरुरी आहे. त्यानंतर जनधन योजनेचे कार्ड. सरकारी पैसे डायरेक्ट खात्यात जमा होण्यासाठी हे जनधन खाते महत्वाचे आहे. उदाहरणार्थ आता लाडक्या बहिणीच्या पैशासाठी जे जनधन खाते आहे ना ते झिरो अकाउंटवर तुमचे ते बँकेमध्ये कोणी पण उघडून म्हणजे बँकेतर्फे ते जनधन खाते उघडून दिले जाते झिरो अकाउंटवर. तर हे आहे जनधन खाते. सरकारी पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी महत्वाचे याला मानले जाते. त्यानंतर आयुष्यमान कार्ड. 5 लाखापर्यंत हेल्थ इन्शुरन्स मिळतो त्या आयुष्यमान कार्डामुळे. तर ई श्रम कार्ड. तर ई श्रम कार्डाचा महत्वाचा पहा. हे कसं आहे माहिती का असंघटित क्षेत्रातील मजुरासाठी म्हणजे मजूर असतात ना एक 5 मजूर दुसऱ्या गावी 10 मजूर दुसऱ्या गावी. तर ह्या पूर्ण मजुराला एकत्र आणण्यासाठी असंघटितला संघटित करण्यासाठी हे ई श्रम कार्ड महत्वाचे आणि महत्वपूर्ण डायरेक्ट सरकारी कामासाठी हे महत्वाचे आहे. त्या आबा हेल्थ कार्ड आपला एक डिजिटल हेल्थ रेकॉर्ड भविष्यासाठी कामी येण्यासाठी हे महत्वाचे आहे आबा कार्ड. तर तुम्हाला समजलं असेल की 10 कोणकोणते कार्ड आणि कोणत्या कार्डाचे काय लाभ आहे का कशामुळे ते महत्वाचे आहे 10 कार्ड. तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर आणखीन एकदा पहा. आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट कार्ड, जनधन खातं, आयुष्यमान कार्ड, ई श्रम कार्ड आणि आबा हेल्थ कार्ड. त्याचे लाभ काय होणार आहे कशामुळे असणे बंधनकारक आहे ते असते तर आपण त्यापासून काय लाभ घेऊ शकता हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते जरूर जरूर कमेंटद्वारे सांगा आणि नवीन असाल तर हरिदास पवार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.